हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक नाश्त्याचा एकदम टेस्टी असा प्रकार बनवला आहे. तर डोशाचं जे आपलं पीठ असतं तर त्यापासून आपण हा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. तर हे तांदूळ आणि उडदाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली, नंतर वाटून 6 तास ते आंबवण्यासाठी ठेवलं होतं. अशी प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे, आपण डोस्याला करतो किंवा इडलीला करतो त्या टाईप प्रोसेस करून मी हे पीठ बनवलेलं आहे. त्यानंतर आपण जी डोशासाठी जो बटाट्याची भाजी बनवतो सेम तशी ही बटाट्याची भाजी पण बनवून घेतली. तर ऑलरेडी मी हे डोसा आणि बटाट्याची भाजी आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेली आहे, त्यामुळे ती प्रोसेस काय मी फार दाखवली नाही. तर त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला, त्यावर थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये अगदी छोटासा एक डोसा घातलेला आहे. आणि डोसा घालून झाल्यानंतर बटाट्याची भाजी घेऊन असं आपण बटाटा वडा बनवताना कसं त्याची चपटी पारी बनवतो त्या टाईप मी ते बनवून घेतलेले आहे बटाट्याची भाजी. आणि ते आपण त्या डोशावर ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर परत आपण त्यावर हे पीठ घालून घेणार आहोत. म्हणजे ते पूर्ण झाकून जाईल बटाट्याची भाजी इतपत आपल्याला परत थोडंसं वरून पीठ घालायचं आहे. तर आता ते मी पसरवून घेतलं. त्यानंतर ही लसूण चटणी आहे, तर ती मी बनवलेली होती, तर ती मी वरून थोडीशी घातली. तर तुम्ही ती नसेल तर मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला थोडासा घातला तरीही ते ते टेस्टी लागतं. आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून जरा ते शिजू दिलं आणि एक साईड छान अशी शिजली गेली की पलटी करून दुसरी बाजूही मी शेकून घेणार आहे. तर परत मी त्यावर झाकण ठेवले आणि दुसरी बाजू पण छान अशी शिजवून घेतलेली आहे. आणि वरून परत थोडंसं असं तेल घालून छान असं ते थोडासा वरून कुरकुरीत होईल असा मी तो शेकून घेतलेला आहे. तर आता बऱ्यापैकी आपला हा डोसा रेडी झालेला आहे. तर आता तो मी तुम्हाला दाखवते छान दोन्ही बाजूने कसा खरपूस असा भाजला गेलाय तो. तर छान असा आपला हा डोसा रेडी झालाय. तर अशाच प्रकारे मी बाकी पण डोसे बनवून घेतलेत आणि त्यानंतर मी केलेली आहे प्लेटिंग. तर त्यासाठी मी ही कोथिंबीरीची चटणी बनवलेली आहे ग्रीनवाली. तर बस फक्त कोथिंबीर, हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस, मीठ, साखर आणि पाणी घालून त्याची पेस्ट बनवलेली आहे. त्यानंतर घेतलेली आहे ही भाजी आणि त्यानंतर आपले हे बन डोसे. तर आता ते मी कट करून दाखवते तुम्हाला. आतमधून खूप छान दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टही खूप छान लागते. वरून थोडासा कुरकुरीत असा डोसा आणि आतमध्ये मऊ सॉफ्ट असं. तर खूप छान याची टेस्ट येते. तर अशा या माझ्या पद्धतीनं तुम्ही एकदा डोसा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि लहान मुलांना वगैरे अशा जर टिफिन दिला तर ते अगदी आवडीनं खातील. तर आता आपली ही बन डोसा रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही मी बनवलेली बन डोसा त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.